मोठी बातमी आहे। सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। संतोष देशमुख खंडणी प्रकरणामध्ये घुलेच्या अडचणीत वाढ झाली आहे। खंडणी प्रकरणामध्ये घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून देशमुख हत्या प्रकरणातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले आणि त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। यावेळी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या खंडणी प्रकरणासंदर्भात सुदर्शन घुलेची 3 दिवस कसून चौकशी करण्यात आली आणि 3 दिवसाचे सीआयडी पोलीस कोठडी संपल्यानंतर आज केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं आणि तिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सुदर्शन घुलेला। एक महत्त्वाची बातमी बघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख खंडणी प्रकरणात घुलेच्या अडचणीत वाढ झाली आहे। खंडणी प्रकरणामध्ये त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले आणि त्याची पुन्हा आता न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात येते आहे। न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून खंडणी प्रकरणासंदर्भात सुदर्शन घुलेची 3 दिवस कसून चौकशी करण्यात आली आणि 3 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी संपल्यानंतर केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं होतं। आता पुढची बातमी आहे। रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टामध्ये त्यानं धाव घेतली आहे। देशभर दाखल होत असलेल्या एफआयआरला त्यानं आव्हान दिलंय आणि तातडीनं सुनावणी घेण्यास मात्र सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। ट्रोल झाला रणवीर अलाहाबादिया आणि त्यानंतर त्याच्या विरोधात की याचिका दाखल करण्यात आल्या। सुप्रीम कोर्टामध्ये त्यानं आता धाव घेतलेली आहे। देशभर ज्या काही एफआयआर दाखल होत आहेत त्याच्या विरोधात रणवीरच्या विरोधात त्याला आव्हान देत तातडीनं सुप्रीम कोर्टानं सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे। संपूर्ण देशभरातून त्याच्या विरोधात एफआयआर दाखल होत आहेत। या संदर्भात अधिक बोलूयात। नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपूर आपल्या सोबत आहेत। प्रीती, काय आता रणवीरची पुढची भूमिका आहे? कारण बऱ्याचशा एफआयआर दाखल झाल्यात, काय त्यांनी ऍक्शन घेतली आहे? रणवीर अलाहाबादी आणि समय रैनावर इंडियाज गॉट टॅलेंट जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आसाम पोलिसांनी केस रजिस्टर केलेला आहे। मुंबई पोलिसांनी पण याची इन्क्वायरी सुरू केलेली आहे। मुंबई पोलिसांनी आज समन्स पण इश्यू केलेला आहे रणवीर अलाहाबादियाला। पण याच्या अगोदरी रणवीर अलाहाबादियाने आज सकाळी सुप्रीम कोर्टात एक पिटिशन फाईल केली आहे। त्यांच्या असं सांगायचं आहे तातडीची सुनवाई त्यांनी मांग केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, पण सुप्रीम कोर्टने नकार दिलेला आहे आणि आता 2-3 दिवसात जे आहे रणवीरच्या जे केस आहे ते आता सुप्रीम कोर्टमध्ये लिस्टेड होणार। बिलकुल प्रीती, धन्यवाद या माहितीसाठी। तर रणवीर अलाहाबादी आता सुप्रीम कोर्टात गेलाय आपल्या विरोधात होत असलेल्या एफआयआर संदर्भात, मात्र सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय।